सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड येथील नवीन बेटको रुग्णालयात सोमवारी सायंकाळी एकच थरार उडालाय। उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाने थेट रुग्णालयाच्या गच्चीवर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केलाय। सुदैवाने नाशिक रोड अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत वेळीच धाव घेतल्याने या रुग्णाचे प्राण वाचले। मात्र या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या अधिक माहितीनुसार विहितगाव येथील 55 वर्षीय किरण भास्कर रोकडे हे नवीन बेटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते। सोमवारी सायंकाळी 4:45 वाजेच्या दरम्यान त्यांनी कोणाचाही नजर चुकून थेट रुग्णालयाची गच्ची गाठली। तेथून ते खाली उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत असतानाच ही बाब काहींच्या निदर्शनास आली आणि रुग्णालयात एकच खळबळ माजली। घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने नाशिक रोड अग्निशमन केंद्राला पाचारण करण्यात आलं। क्षणाचाही विलंब न लावता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी अत्यंत शिताफीने रुग्णाशी संवाद साधत आणि प्रसंगावधान राखत त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतलाय। त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पुन्हा एकदा रुग्णालयात प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आलं। या थरारक बचाव मोहिमेत प्रभारी केंद्र प्रमुख RD सोनवणे, लीडिंग फायरमॅन TN भास्कर यांच्यासह मानधन फायरमॅन ओम मैड, यश वेबारे, सूरज हिरे आणि प्रणय सुखदार यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।